नमस्कार मित्रांनो. जीवन सतत बदलत राहतं. पण काही महिने असेही असतात जे तुम्हाला स्वतःला ओळखायला लावतात. आपली स्वतःशीच ओळख होते. मे महिना मिथुन राशीसाठी काहीसा असाच आहे. हा फक्त धावपळीचा महिना नाही, तर एक असा टप्पा आहे जिथे तुमची गती आणि तुमची दिशा दोन्ही बदलताना दिसतील. मिथुन राशी म्हणजेच सतत चालू असणारा विचार. एकाच जागी स्थिर न राहणं, नवीन लोक, नवीन ठिकाणं आणि नवीन अनुभव हे सर्व तुमच्या स्वभावात दिसतं. पण या महिन्यात एक वेगळीच गोष्ट घडणार आहे. तुमचं फिरणं होईल, प्रवास होईल, लोकांशी भेटीगाठी होतील, पण आतून तुम्ही थोडे स्थिर व्हायला लागा. कारण हा गुरु जो तुमच्या राशीत भ्रमण करत आहे, गेल्या जवळजवळ वर्षभरापासून हा त्याचा तुमच्या राशीतला भ्रमणाचा शेवटचा महिना आहे. आणि त्यावेळेस तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळी मॅच्युरिटी, एक क्लॅरिटी आणि एक कॉन्फिडन्स दिसून येईल. या महिन्यात तुम्हाला स्वतःमध्ये एक सबटल बदल जाणवेल. आणि जिथे मन भरकटायचं, निर्णय पुढे ढकलले जायचे, तिथे आता तुम्ही थांबून विचार कराल आणि निर्णय घ्या. आणि फक्त निर्णयच घेणार नाही, तर ते निर्णय प्रत्यक्षात अंमलात सुद्धा आणाल. तुमचं कम्युनिकेशन हे नेहमीच स्ट्रॉंग असतं. पण आता त्यामध्ये एक वजन सुद्धा येईल. लोक तुमचं बोलणं ऐकतील आणि त्यावर विश्वासही ठेवतील. म्हणजे तुमची विश्वासार्हता वाढणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला तुमचं शेड्यूल खूपच व्यस्त राहणार आहे. कामं वाढतील, जबाबदाऱ्या वाढतील आणि तुम्ही सतत एका कामातून दुसऱ्या कामात शिफ्ट होत राहाल. थोडी धावपळ नक्कीच जाणवेल. पण महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्याचा तुमच्या शरीरावर किंवा मनावर निगेटिव्ह परिणाम मात्र होणार नाही. उलट तुम्ही ही गती एन्जॉय करा. कारण आतून तुमच्यात एक क्लॅरिटी आहे की तुम्ही काय करत आहात आणि का करत आहात. या काळात अनेक संधी तुमच्या समोर येतील. काही नवीन ओळखी होतील, काही नवीन प्रोजेक्ट्स मिळतील, काही अशा ऑपॉर्च्युनिटी मिळतील की ज्या पुढच्या काळात तुमच्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण ठरू शकतात. आणि यावेळेस तुम्ही त्या संधींना नुसतं पाहणार नाही, तर त्याचं सोनं करा. मिथुन राशीचा स्वभाव असा असतो की ऑप्शन्स त्यांच्याकडे खूप असतात, पण फायनल डिसिजन घ्यायला थोडा वेळ लागतो. पण या महिन्यात मात्र तसं काही होणार नाही. तुम्ही प्रत्यक्ष निर्णय घ्याल आणि त्यावर कामही सुरू कराल. आर्थिक बाबतीत पाहायचं झालं तर या महिन्याचा पहिला जो टप्पा आहे, म्हणजे पहिला जो पंधरवडा आहे, तो थोडासा खर्चिक होऊ शकतो. कारण तुमच्या आवडीनिवडी सतत बदलत असतात. नवीन गोष्टी पाहिल्या की त्या अनुभवाशा वाटतात. खरेदी करावीशी वाटते. शॉपिंग, लाईफस्टाईल, छोट्या-छोट्या आनंदासाठी तुम्ही खर्च कराल. आणि ते करणं चुकीचंही नाही. पण थोडं नियंत्रण मात्र ठेवणं गरजेचं आहे. कारण महिन्याचा दुसरा भाग हा आर्थिकदृष्ट्या तुमच्याकडे खूपच स्ट्रॉंग असेल. त्या काळात इन्कम वाढेल. काही चांगले आर्थिक लाभ सुद्धा मिळतील आणि काही उत्तम इन्व्हेस्टमेंटच्या अपॉर्च्युनिटी सुद्धा मिळू शकतात. विशेषतः ज्यांचा शेअर मार्केटशी संबंध आहे, त्यांना या काळात चांगले अनुभव येतील. नातेसंबंधाच्या बाबतीत पाहायचं झालं तर सुरुवातीला थोडेफार मतभेद जाणवू शकतात. तुमचं बदललेलं शेड्यूल, तुमची वाढलेली धावपळ यामुळे काही वेळा समोरच्यालाही तुम्ही थोडं दूर जात आहात की काय असं वाटू शकेल. छोट्या-छोट्या गोष्टींवर चर्चा किंवा मतभेद होऊ शकतात. पण हे काही कायमस्वरूपी राहणार नाही, तात्पुरतं असेल. कारण महिन्याच्या दुसऱ्या भागात नातेसंबंधामध्ये खूप सुधारणा होताना दिसते. तुमच्यामध्ये आणि तुमच्या पार्टनरमध्ये एक वेगळीच अंडरस्टँडिंग तयार होईल. सुसंवाद वाढेल, जवळीक वाढेल आणि नातं अधिकच मजबूत होईल. जर तुम्ही सिंगल असाल तर या काळात एखादी मीनिंगफुल भेट होण्याची शक्यता सुद्धा जास्त आहे, जी तुमच्या मनाला खऱ्या अर्थाने कनेक्ट करेल. वैवाहिक जीवनाच्या बाबतीत थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. छोट्या मोठ्या कारणांमुळे वाद-विवाद होऊ शकतात. विशेषतः तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भात काही गोष्टी समोर येऊ शकतात.
त्यामुळे थोडं संयमानं वागणं आणि समजून घेणं गरजेचं आहे. पण एक सकारात्मक गोष्ट सुद्धा आहे. म्हणजे परिस्थिती नियंत्रणाबाहेर मात्र जाणार नाही किंवा टोक गाठणार नाही. गुरुची साथ असल्यामुळे गोष्टी हळूहळू सावरल्या जातील. आणि ज्यांचा विवाह व्हायचा आहे त्यांच्यासाठी हा महिना अतिशय उत्तम असा कालावधी आहे. स्थळ येणं, बोलणी पुढे सरकणं किंवा प्रत्यक्ष विवाह होणं अशा प्रकारच्या घडामोडी घडू शकतात. घरच्या वातावरणाबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला या महिन्यामध्ये बदलाची गरज जाणवेल. एकाच ठिकाणी राहणं, एकाच रुटीनमध्ये अडकणं हे थोडंसं जड राहील. त्यामुळे तुम्हाला थोडं बाहेर पडावंसं वाटेल, नवीन ठिकाणी जावंसं वाटेल, पिकनिकला जाणं किंवा थोडंसं ऑफ ट्रॅक होणं हे तुम्हाला जरूर वाटेल. आणि जर तुम्ही घर बदलण्याचा विचार करत असाल तर हा महिना त्यासाठी योग्य आहे. पण नवीन मोठी कमिटमेंट घेण्यापेक्षा आधी नीट विचार करणं गरजेचं राहील. कार्यक्षेत्राच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट दिसून येईल. गेल्या काही काळात वरिष्ठ किंवा सहकाऱ्यांसोबत काही मतभेद झाले असतील, काही तणाव निर्माण झाला असेल, तर तो या महिन्याच्या पहिल्या 15 हळूहळू कमी होऊ लागेल. अर्थात पहिल्या 15 नंतर खरं तर त्याच्यामध्ये सुधारणा येईल. वातावरण नॉर्मल होईल, सुसंवाद सुधारेल आणि कामात पुन्हा फ्लो येईल. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवावी लागेल. भावनेच्या भरात जाऊन कोणतेही टोकाचे निर्णय मात्र घेऊ नका, कारण त्या क्षणाला योग्य वाटलेले निर्णय पुढे चुकीचे ठरू शकतात. आरोग्याच्या बाबतीत हा महिना एकूणच ठीकठाक राहील, परंतु छोटे मोठे त्रास दिसू शकतात. विशेषतः धावपळ जास्त झाल्यामुळे थकवा, बॉडी स्ट्रेन किंवा रुटीन डिस्टर्ब होणं अशा गोष्टी जाणवू शकतात. त्यामुळे शरीराची आरोग्याची काळजी घेणं, वेळेवर विश्रांती घेणं आणि स्वतःकडे लक्ष देणं खूपच महत्त्वपूर्ण ठरेल. विशेषतः 17 ते 23 मे दरम्यान तुमची धावपळ थोडी जास्त होऊ शकेल. या काळात तुम्ही जास्त ऍक्टिव्ह राहाल, पण थोडंसं ओव्हर एक्झर्शन होण्याची शक्यता सुद्धा जास्त आहे. त्यामुळे स्वतःला बॅलन्स ठेवणं थोडंसं गरजेचं राहील. या महिन्यात 1 आणि 31 तारखेला पौर्णिमा आहे आणि 16 तारखेला अमावास्या आहे. या दिवसांच्या आसपास भावनेच्या भरात घेऊन निर्णय चुकीचे होऊ शकतात. तर असे निर्णय टाळणेच बरे. विशेषतः वादविवाद, कमिटमेंट किंवा मोठे निर्णय यामध्ये सावधगिरी बाळगणं गरजेचं राहील. एकंदरीतच पाहायचं झालं तर मे महिना मिथुन राशीसाठी खूपच खास असणार आहे. हा फक्त एक ऍक्टिव्ह असा महिना नाही, तर एक टर्निंग फेज असेल, जिथे तुम्ही फक्त नुसते धावत सुटणार नाही, तर स्वतःला योग्य दिशा सुद्धा देणार आहात. आतापर्यंत जे काही शिकला, अनुभवला, त्याला आता योग्य आकार देण्याची वेळ आलेली आहे. या महिन्यात घेतलेला निर्णय तुमच्या पुढच्या आयुष्याची दिशा नक्कीच ठरवणार आहे. तर मित्रांनो, हे होतं मिथुन राशीचं मे 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.